विद्यार्थी मित्रांनो, 100 डाउट्स या आपल्या व्हिडिओ सिरीजचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण 49 क्वेश्चन तुमचे कव्हर केलेले. टोटल आम्हाला 97 क्वेश्चन आलेले होते. सो 49 कव्हर झालेले आहे. सो आपण आता पुढचे किती राहिले आपले 7 आणि 48 क्वेश्चन राहिले ते या व्हिडिओत कव्हर करून घेऊया. बाकी सगळ्यांचे डाउट्स क्लिअर करूया. ओके, आता रवींद्र विचारतोय की सर क्वेश्चन सॉल्व्ह झाला पण रॉंग आहे, भेटेल का? कसं काय नाही भेटणार ऑब्विसली. नेक्स्ट देवेंद्र, सेकंड इयर एसपी 24 पॅटर्न सिलेबस. ओके, सिलेबसचा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल, 1-2 दिवसात देऊन देतो आम्ही. मंगळवारीच तुम्हाला भेटून जाईल, मंगळवारी किंवा बुधवारी सिलेबस. नेक्स्ट सुमित, सर 2 पेजेस कम्प्लिटली ब्लँक सुटले आणि पुढे पेपर लिहिलेला आहे, चेक होईल ना? होईल चेक, डोंट वरी. आणि लास्ट पेजवर रफ वर्क आहे. ओके, हेडिंग दिली नाही, द्यायला पाहिजे होती, प्रेझेंटेशन चांगलं होतं पण ठीक आहे, तरी चेक होऊन जाईल. आणि प्रत्येकाने पूर्ण व्हिडिओ बघा, कारण याच्यामध्ये तुमचा प्रश्न तर येणारच आहे पण बाकीच्यांचे प्रश्न ते पण तुमचे प्रश्न असू शकतात ना. सो ते सुद्धा डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला फायदा झाला तिथं शेअर करा. महेशचा प्रश्न, हाऊ मेनी सब्जेक्ट शुड वी पास फॉर सेकंड इयर? 3 सब्जेक्ट महेश. नेक्स्ट महेश करडिले नेक्स्ट विचारतोय, सर आय गॉट 3 back in FE बट 1 सब्जेक्ट ग्राफिक्स, आय ओनली ड्रॉ 2 डायग्राम्स, एनी चान्स टू गेट ग्रेस मार्क? जर तुला तिथे पण बाकी विषय क्लिअर असतील आणि 3 बॅकलॉग राहत आहे तुझ्या आणि मग ग्राफिक्सला मग अवघड आहे, पण बाकी क्लिअर असतील, ग्राफिक्स जर तुझा 4-5 मार्क कमी पडत असतील तर मग होऊ शकतं, पण मला ह्या केसमध्ये नाही वाटत आहे तुला ग्रेस भेटेल. नेक्स्ट श्रुतीचा प्रश्न आहे, सर मी सेकंड इयरला होती, ग्राफिक्स फक्त 1 राहिला आहे, त्यात ग्रेस भेटेल का? ऑब्विसली सगळे विषय क्लिअर असतील, आत्ताच सांगितलं, आणि 2-3 मार्क कमी पडत असतील तर ग्रेस भेटून जाईल. नेक्स्ट विराग, सर फक्त FEचा 1 बॅक होता ग्राफिक्स, त्याचे पेपर डिफिकल्ट गेला, तो पास करून देतील का? 1 सब्जेक्टमुळे वायडी नको. ठीक आहे, 1च सब्जेक्ट आहे आणि तू जर तुझा जर तुला 19 पॅटर्न आहे ना, सो ऑब्विसली तुला जर 15च्या वरती मार्क आले तर होऊन जाईल. नेक्स्ट सर माझं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर आहे, चेंजिंग चांगला पॉइंटर पण आला आहे, या सेमिस्टरचे सर्व पेपर छान गेले पण M2 ची भीती वाटते. 40-50चा लिहिलाय, 30-35 पडतील, 28 पैकी 1-2 कमी पडले तर ग्रेस भेटून जाईल. ओके, डोंट वरी. पण हे असं आम्हाला नाही आवडलं. NA नाही, तुझा क्वेश्चन नव्हतो घेणार मी, ठीक आहे, पण मी घेतलं, तो नाव टाक. स्वप्नील, सर इयर ड्रॉप जर का लागला तर नंतरची प्रोसेस काय राहते? मी फर्स्ट इयर पासून एज्युकेशन लोन काढलेले आहे, बँकवाले सोबत आहेत की तुला सर्व सब्जेक्ट क्लिअर करावे लागतील तरच तुला नेक्स्ट इयरला एज्युकेशन लोन मिळेल, म्हणून खूप टेन्शन आलंय. ओके, आता कसं असतं, तू एज्युकेशन लोन घेतलंय, ओके, सो या वर्षी ज्या वर्षाला आहे तो या वर्षी तुला लोन भेटले, आता YD पडला, YD मध्ये तुला घरी राहून विषय काढायचे. जेव्हा तू क्लिअर होऊन सेकंड इयरला जाशील किंवा पुढच्या वर्षाला जाशील तेव्हा पुन्हा तुला एज्युकेशन लोनला अप्लाय करते. आता इयर ड्रॉप मध्ये तुला एज्युकेशन लोनला अप्लाय करण्याची गरज पण नाहीये आणि करावं लागत नाही, पण तुला प्रायोरिटी असेल विषय क्लिअर करणं. ओके, येस, सो भेटून जाईल, त्याचं काही टेन्शन नको घेऊ. जरी ते म्हटले पण असं काही नाही, ऑल क्लिअरच पाहिजे असं काही नाही, नेक्स्ट इयरला अपियर पाहिजे असा रूल आहे. सो इट इज ओके. प्रज्वल, 2 प्रश्न आहेत त्याचे. सर ते ह्या सेम 2च्या एक्झाम मध्ये मला काही सब्जेक्ट्स मध्ये फक्त 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स नाही तर 3 मार्क्स ने राहतात, मग सर पेपर चेकिंग माझ्यावर दया करून 28 मार्क देतील का? ऑब्विसली दया तर कोणी करत नाही, पण मी मागे एका व्हिडिओत सांगितलं होतं की पेपर चेकिंग कसे होते, तो व्हिडिओ लागला तर पुन्हा बघून घे प्रज्वल. यात मी सांगितलं होतं की 20 ते 28 मधले 20 ते 27 मधले पेपर पुन्हा रिमॉडरेट होतात तुम्हाला पास करण्यासाठी. सो चांगलं लिहिलं असेल 23-24 पर्यंत येतोय, 26 पर्यंत येतोय तर करू शकतात पास. ओके, सो मॉडरेटर तू कसं लिहिलंय शेवटी त्याच्यावर मॉडरेटर मार्क वाढवण्यासाठी बसलेला असतो, पण शेवटी तू लिहिलं पाहिजे प्रॉपरली. ग्रेस मार्क्स आणि कोंडो कसा भेटला जातो याला काही प्रोसेस नाहीये, तरी तुला डिटेल याची माहिती घ्यायची असेल तर तू पर्पल हॅट ग्रेस मार्क असा व्हिडिओ सर्च कर, त्याच्यामध्ये मी डिटेल मध्ये सगळी प्रोसेस सांगितली आहे, ती प्रोसेस बघून घे, तुला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, सो तुझा डाऊट्स मी क्लिअर केलेला आहे प्रज्वल. नेक्स्ट योगेश, सर FE 19 पॅटर्न 2 बॅक होते आणि M2 चे 45 येत आहेत, पण M2 मध्ये 24-25 येत, रिचेकिंग करताना 28 होतील का? होऊन जाईल, डोंट वरी. 45 मार्कापर्यंत लिहिलाय तर होऊन जाईल पासिंग, काही काळजी नको करू. आदित्य छान, खूप सुंदर मराठीत लिहिलंय, सो मला आनंद वाटला. आपण आपल्या भाषेला प्राधान्य द्यायलाच पाहिजे. ओके, सो आदित्य इलेक्ट्रिकल, आदित्य करपे, नाईस आदित्य. सर सेकंड इयर 2019 पॅटर्न केव्हा बंद होणार आहे? कारण माझे सेकंड इयरचे 2 बॅकलॉग आहे आणि 2 ड्रॉप झाले आहे.
ओके, सो या वर्षी आता सेकंड इयरला 24 पॅटर्न आलेला आहे, पण तरी तुझा सेकंड इयर झाल्यामुळे तुला बॅकलॉगचे पेपर 19 पॅटर्न मध्येच एवढं वर्ष द्यावे लागतील. ओके, तू थर्ड इयरला जाशील तर तुला थर्ड इयरला गेल्याला, आता जर थर्ड इयरला जात असशील या वर्षी 25-26 मध्ये, तर तुला 19 पॅटर्नच राहील आणि एसईचे बॅकलॉग 19 पॅटर्न मध्येच यावर्षी द्यायचे. जर मी बीई ला इन झालो, ओके बीई ला जातो, बीई ला तुला 19 पॅटर्न राहील. ओपन कॅटेगरीची लागेल का? बी ला इन झाला तर जे तुझं स्कॉलरशिप आहे 2 वायडी ऍक्सेप्टेबल आहे, तिसरा नाही चालत. सो तुला स्कॉलरशिप जी असेल तीच कंटिन्यू होईल, डोंट वरी. एज्युकेशन लोन पण मी मागायला सांगितलं की तू रेग्युलर जर बी ला गेला यावर्षी 25-26 मध्ये तुला एज्युकेशन लोन पण भेटेल आणि ते पण तुझ्या कॅटेगरीमध्येच भेटेल, कारण तुला 2 वायडी ऍक्सेप्टेबल, 4+2 6 इयर इंजिनिअरिंग होते, 7 ला प्रॉब्लेम आहे. ओके, सो इट इज ओके. निरंजन गायकवाड, तरी पण एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या 6 वर्ष की 7 वर्ष इंजिनिअरिंगचे किती आहे मॅक्सिमम. माझ्या मते 7 आहेत, तर एकदा कन्फर्म करून घ्या कॉलेज एक्झाम सेक्शन मध्ये. ओके सर, निरंजन विचारतोय, सर आय एम 2019 पॅटर्न आय क्लिअर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेम मध्ये बॅक लागले, बट थर्ड सेमच्या एंड सेम मध्ये ते क्लिअर केले. फक्त एक इंजिनिअरिंग ग्राफिक्स बॅक होता, M2 ला डॉलर मिळालाय, फोर्थ सेमिस्टर ग्राफिक्सचा बॅक दिला, बट खूप अवघड गेलाय. काळजी नको करू, मी ऑलरेडी ग्राफिक्सचे पेपर दिवस सांगितलं होतं, ग्राफिक्सचे पेपर सोपा चेक होणार आहे, पास होऊन जाशील. बरा लिहिला असशील तर XYZ, सो XYZ टाकलंय. सो तुझी कमेंट मी नाही घेत, मगाशी सांगितलं आम्हाला नाव प्रॉपर पाहिजे, बाकीचे वेडे आहेत का? ठीक आहे, XYZ ची कमेंट मी कॅन्सल केली, नाव टाका प्रॉपरली. ENTC योगेश, फ्युचर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री अँड जॉब मार्केट. ओके, यावर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की देईल, तसं तुला अजून काही डाऊट असेल तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. रोहन, थर्ड इयरला कॉलेज कंपल्सरी असतं का आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम? नाही, तसं काही कंपल्सरी नाही. थर्ड इयरच्या फर्स्ट सेम पर्यंत कंपल्सरी राहतं, सेकंड सेम पासून नाही केलं, तू डायरेक्ट तुझं जे गोल आहे त्याच्यावर, तुझं ध्येय आहे त्याच्यावर काम सुरू केलं तरी चालेल. राहुल विचारतोय, सर FM पेपर माय 1 न्यूमेरिकल इज रॉंग, फॉर्म्युला स्टेप्स करेक्ट आहे तर तुला स्टेप्सला मार्क भेटतील, डोंट वरी. प्रणव विचारतोय, सर जस्ट सेकंड इयर विथ 4 बॅकलॉग, ओके 2 ऑफ देम फ्रॉम FE, in that my BEE पेपर वॉज गुड, बट M2 ला 16 मार्कचा करेक्ट लिहिला, एक्सेप्ट दिस कर्व ट्रेसिंगला डायग्राम रॉंग आहे, सिलेंडरचे क्वेश्चनला लास्ट भेटलेला आहे. ओके, एक सम सॉल्व किया है, आय रिक्वायर 28 मार्क. ओके, सो बाकी विषय क्लिअर असतील तर होऊन जाईल, तुला ग्रेस भेटून जाईल. ओके, जर तुझा मार्क चांगले असतील, लिहिलं बरोबर असेल तर. सूर्यकांत, सर माझे FE चे 3 बॅक आहे. ओके, M2 मेकॅनिक ग्राफिक्स ठीक आहे, त्यात M2 55 डन लिहिला आहे, 25+ पडतील. ओके, ग्राफिक्स 18 मार्काचा सॉल्व केला आहे, SC क्लिअर होईल ना, मला ग्रेस मिळेल का? ओके, आणि तुझा मेकॅनिक्स पण आहे आता बरोबर, EM पण आहे ना, सो EM पण क्लिअर पाहिजे तरच होईल ना. सो या केसमध्ये थोडं अवघड वाटतंय तुझ्या, पण बघूया, पॉझिटिव्ह राहा. ओमकार विचारतोय, सर आय एम YD स्टुडंट, व्हॉट स्किल शुड युटिलाइज टाइम विच हेल्प मी डू एम टाइम? ओके, डोंट वरी. एकदा तू काय कर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे ना तुझे ओमकार, एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट कर, माझ्याशी बोलून घे, तुला डाऊट्स मी क्लिअर करून देईन. ओके, नाव प्रायव्हेट ठेवायचं, ठीक आहे, प्रायव्हेट ठेवतो. FEचा एकच सब्जेक्ट बॅक असेल तर ग्रेस भेटेल का? भेटून जातो, ठीक आहे, चांगले लिहिले असतील, बाकी विषयात चांगले मार्क असेल भेटून जातो. शुभम विचारतोय, सर PPS आणि ग्राफिक्स क्रिटिकल होते, PPS निघून जाईल. ओके गुड, ग्राफिक्सचं थोडं कठीण गेलाय, डोंट वरी, ग्राफिक्सला सोपा चेक होणार आहे, सो पास होऊन जाशील. कांबळे, हाऊ टू लर्न टू डेव्हलप स्किल. ओके, तू पण माझ्याशी कॉन्टॅक्ट कर आणि तुला गायडन्स करतो, त्या पद्धतीने स्किल शिक होऊन जाईल. किंवा तुला मी अजूनही सांगेल, ENTC ला आहे, सो ऑब्विसली मशीन लर्निंग, पायथॉन प्रोग्रामिंग सध्या शिकून घे. तुला वाटलं तर आपल्या पर्पल ॲपवर एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स, पायथॉनचे कोर्सेस आहे, ते घेऊन कामाला लाग, अरे तुला स्किल डेव्हलप होऊन जातील. ओके रोहित, 2019 पॅटर्न क्रिटिकलला परत लागणारे बॅकलॉग कोणत्या पॅटर्न मध्ये? बॅकलॉग ऑब्विसली FE ला जे बॅकलॉग राहतील त्यांना 19 पॅटर्न मध्येच होईल, आता दुसऱ्या वर्षी पण. ओके, इयर पॅटर्न संपल्यानंतर पण 1919 मध्येच होईल बॅकलॉग. ओके, 2424 मध्येच होतील. यश, सर माझा फर्स्ट इयरचा PPS पेपर हा फक्त 15 मार्काचा लिहिला, वाटतं तो सब्जेक्ट बॅक राहील. ओके, आणि सर फर्स्ट इयर साठी 2 सब्जेक्टला कोणतो भेटतो का? हा 2ला भेटतो. कॅरी ऑन सर यावेळी नाहीये, थर्ड इयरला बसता येईल का? फर्स्ट इयर क्लिअर झालं तरच थर्ड इयरला जाता येईल. वैष्णवी, I have 4 critical of SE, out of which I have attempted at most 60 mark. Good, 3 subject, 1 subject I have attempted 26 correct. I got the Kondo extra mark YD. It means also clear in SEM. Okay, in SEM clear आहे. बाकी 3 विषय चांगले गेले, 60 पर्यंत अटेंड केले, तर कोंडोची गरज नाही पडणार. मी गॅरंटी देतो तू पास होऊन जाशील. ओके, कोंडोची काही गरज नाही, डोंट वरी.
ओके, तुझं नाव सिक्रेट ठेवतोय. सर माझी बी झाली, आता मला वाटतंय की 4-5 बॅक राहतील. MIDC मध्ये 20K पेमेंट देत आहे सुपरवायझर, सो जॉईन करून घेऊ का? सो डोंट वरी, जॉईन करून घे. येस, तुझं नाव नाही घेतलं आम्ही, जॉईन करून घे ॲज पर युअर रिक्वेस्ट. ते विषय निघाला, तुला आता एक्झाम राहील डिसेंबरमध्ये, 6 महिने वाया नको जायला. सो तुला पेमेंट भेटतंय, जॉईन करून घे, स्टार्ट करून दे. श्रीराम, माझे हर 2 सब्जेक्ट निघतील तर सेकंड इयर साठी इलिजिबल होईल का? 25 क्रेडिट भरताय. हे क्रेडिटचं मी कालच्याच व्हिडिओ सांगितलं की स्पेशल आहे ना व्हिडिओ आम्ही बनवणार आहे, तर मी क्लिअर करतो. माझ्या मते ऍटलीस्ट 3 सब्जेक्ट निघायला पाहिजे. येस, पण तरी एकदा आपण असं कन्सिडर करूया की 22+ क्रेडिट असतो, तू सेकंड इयरला जातोय. पण हे असं मला वाटतंय, मी शुअर नाही देते, मी शुअर एक व्हिडिओ बनवून 2-4 दिवसात देईल, त्यात सगळे डाऊट्स क्लिअर करेन. सो हे एकदा गुलदस्त्यात ठेव, तसं एकदा कॉलेजमध्ये एक्झाम सेक्शनशी बोलून घे, HODशी बोलून घे. शुभम, PPS अटेम्प्ट 22 मार्क्सचा लिहिला आहे. आफ्टर गेटिंग पर्टिक्युलर सब्जेक्ट्स ओनली आय हॅव क्लिअर 4 ओदर पेपर, हाऊ मच ग्रेस? ओके, ग्रेस 1 किंवा 2 पेपरला जास्त भेटू शकतो. ओके, सो डोंट वरी, काही काळजी नको करू, होऊन जाईल तुझं, पासिंग होऊन जाईल. I have been wide in 2 years, 2019 pattern. Now I give on the exam, my credits will be completed. But if any subject lay behind, I get the admission in second year. What do I think should do? I have to leave engineering. I don't know anything, sir. What about the since like stuck? Try to best, sir. Okay. ठीक आहे, काळजी नकोस करू, तू आम्हाला कॉन्टॅक्ट कर, तुझा डाऊट्स आपण मी फोनवर क्लिअर करून दिली. इथे तुझा डाऊट घेणं मला योग्य नाही वाटत. स्वयं, तो पर्सनल डाऊट आहे, सो आपण फोनवर बोलून घेऊया. सर, PPS वॉज नॉट गॉन, सो नाईस, आय विल गोट 26 ते 28 मार्क होते. 1-2 रिटर्न पेपर, बट गिव्हिंग द एक्झाम्पल लिटल बिट पार्ट ऑफ काय रेकग्नाइज रिटर्न रिलेटेड. ओके, ठीक आहे, काळजी नको करू. 43 मार्काचं लिहिलं आहे, मला वाटतं पासिंग होऊन जाईल का? PPS मध्ये फक्त कोडचे जे क्वेश्चन असतात, सुडो कोड लिहायचे, तिथेच मार्क कमी होता, बाकी थेरी क्वेश्चन मध्ये होऊन जाईल. सोडून 28च पाहिजे तर काही अडचण नाही. Okay, Jayesh, sir, I want knowledge about online internship, how to get good amount of study timetable and forward. Okay, contact कर आम्हाला, मी गायडन्स करून देईल तुला. एझन, what is 2024 पॅटर्न SC सिलेबस? यस, मंगळवारी किंवा बुधवारी तुम्हाला याचा रिगार्डिंग व्हिडिओ भेटून जाईल विथ सिलेबस. प्रांजल, sir, I am attempted paper of graphics, 3 question I have solved, but 1 isometric question is issue, I am not completed. Okay, no problem. 3 क्वेश्चन बरोबर सोडवले, सो ऍटलीस्ट 5 15 होऊन जाते, पासिंग होऊन जाते तुझी. वैभव, सर पहिला क्वेश्चन आहे, विच लँग्वेज आय स्टडी? C++, पायथॉन, जावा. ओके, सी आणि पायथॉन करून घे, सी आणि पायथॉन, CPP वगैरे ते नंतर करता येईल. ठीक आहे, पायथॉन साठी मी सजेस्ट करेल, आपल्या पर्पल ॲट ॲपवर बेस्ट कोर्स आहे, एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये, रेकॉर्डेड कोर्स आहे पर्पल ॲट ॲपवर, तो कर, सो तुला फायदा होईल. सी तू करू शकतो, सी पण बाहेरून कुठूनही करू शकतो, हा तर आपल्याकडे ऑप्शन आहे, बेस्ट कोर्स आहे. स्किल आय लर्न इन सेकंड अँड थर्ड इयर. ओके, सेकंड अँड थर्ड इयर मध्ये स्किल्स तेच तुला शिकायचे की जसं आता जावामध्ये ऍडव्हान्स जावा, कोर जावा शिकून घे, त्याच्यानंतर मशीन लर्निंग, डेटा सायन्सला पण जाऊ शकतो. तर तू एकदा मला कॉन्टॅक्ट कर, बोलू आपण सविस्तर, तुला गायडन्स करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. सर माझं नाव दाखवू नका. ओके, तुझं नाव नाही दाखवलं. सर माझे 3 बॅकलॉग आहे, PPS बॅक लागू शकतो, M2 ला 24-25 मार्क पडताय, M2 क्लिअर होईल का? ठीक आहे, होऊन जाईल, डोंट वरी, पॉझिटिव्ह राहा, एवढं काही घाबरायचं नाही. नो नेम, काय नो नेम, नाव नाही टाकलं, क्वेश्चन नाही घेऊ शकत, मी ऑलरेडी सांगितलं, बाकीचे वेळे नाही. मोहम्मद समीर भगवान. ओके समीर, सॉरी सर फॉर लेट रिस्पॉन्स बिकॉज देर इज अ फॅमिली प्रॉब्लम. आय विल बी स्टिल इन I am in AC mechanical FE first semester. I clear 7 CGPA. Okay, good. First year clear झालंय तुझं पहिलं सेम. I return gave 26 mark relation no change. Okay, done. Graphics paper होता 3-4-6 युनिट्स प्रॉपर लिहिले आहे, 30% completed. FE will be here. So queries FE get ना ग्रेस मार्क. ओके ठीक आहे, चांगले तू लिहिलेच पेपर, सो होऊन जाईल, काही एवढी काळजी नको करू. ओके डन. सो मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण 100 क्वेश्चन्स, 97 क्वेश्चन्स आम्ही इथे कव्हर केलेले आहे. मला वाटते 100 क्वेश्चनची सिरीज होती. पार्ट 2 मध्ये पण तुम्हाला तुमचे आन्सर्स भेटले असतील, पार्ट 1 मध्ये काहींचे आन्सर गेले असतील, तेही बघू शकता. आणि मित्रांनो, आता जून आहे, जून मध्ये वेळ वाया घालू नका. आपले बॅकलॉग असतील किंवा आपल्याला वाटते झालं ते झालं, कमी मार्क पडले मागे, पण या सेमला आपल्याला वर्गात पहिल्या 5 मध्ये यायचं, टॉप करायचं, ही जर एनर्जी असेल, असं जर करायचं असेल तर जून पासून अभ्यासाला लागा. मग मनात प्रश्न येईल, सर कॉलेजमध्ये शिकवलं नाही, पुस्तक कुठलं काय, मग आम्ही कसं बघू, सिलेबस नाहीये, काळजी नका करू. पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावर तुमच्या डिपार्टमेंटचे कोर्सेस आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, सगळे कोर्सेस आहे. कोर्स घेऊन
म्हणून तिथे टीचर शिकवतायत, तुम्हाला कॉलेजच्या टीचरची गरज नाही, कुणाला भेटायची गरज नाही, पुस्तकाची गरज नाही, तिथे सगळं दिलंय, त्याच्यावरून सुरुवात करा. म्हणजे जेव्हा मुलं जुलैमध्ये अभ्यासाला सुरुवात करतील तेव्हा तुमचे ऍटलीस्ट 2-2 युनिट झालेले असतील. 2-2 युनिट झाले म्हणजे इन्सेम मध्ये 30 पैकी 30 सिक्युअर होत आहे. सो वर्गात पहिल्या 4-5 मध्ये येऊन आपण टॉपर होण्यामध्ये आपली ही सुरुवात असेल. सो लगेच पर्पल हॅटचे बेस्ट कोर्सेस आहेत जे इतक्या पोरांनी रेफर केलेले आहेत, इतके जबरदस्त रिझल्ट आहेत, तुम्ही बघता मुलांचे फीडबॅकचे व्हिडिओ. सो घेऊन लगेच अभ्यासाला लागा. आणि या इंजिनिअरिंग मध्ये ह्या वर्षी जुनं झालं ते झालं, यावर्षी बॅकलॉग क्लिअर करायचे, ऑल क्लिअर व्हायचंय, CGPA 9च्या वरती आला पाहिजे, वर्गात पहिलं यायचंय. यासाठी पर्पल हॅट आहे. पर्पल हॅट वरनं सुरुवात करा अभ्यासाला आणि फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील. दोन्ही व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर केले आहे. अजून काही डाऊट्स आले तुम्ही कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू.